3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो। म्हणून या पहिल्या दिवशी नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते। पारंपरिक वेशभूषा करून सर्वजण या शोभायात्रेत उत्साहात सहभागी होऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येते। कर्जतमध्ये देखील आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेची सुरुवात कर्जतमधील टिळक चौकातून करण्यात आली। ही शोभायात्रा महावीर पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली। तेथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही शोभायात्रा बाजारपेठेतून पुन्हा टिळक चौकाकडे जाऊन तिची सांगता करण्यात आली। यावेळी कर्जतमधील मार्तंड ढोल पथक, शिवतांडव पथक तसेच वारकरी संप्रदाय सहभागी झाला होता। ठिकठिकाणी रांगोळी काढत नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले। यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी तसेच मोठ्या प्रमाणात कर्जतकर पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते। आज गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस। आजपासून नवीन मराठी वर्ष सुरू होते। चैत्र प्रतिपदा असल्यामुळे आज सगळ्यांनी गुढ्या उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले। आज एक सुंदर एक शोभायात्रा काढली आहे। त्यामुळे मला सगळ्या कर्जतकरांचे धन्यवाद मानायचे आणि सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू नववर्षाप्रमाणे हिंदू नववर्षाचं स्वागत संपूर्ण देशभर जल्लोषात साजरा होत असताना त्याचाच एक भाग म्हणून कर्जतमध्ये हा हिंदू नववर्षाचं या भव्य स्वागत यात्रेमध्ये हे सर्व जी काही मंडळं आहेत, कपाळेश्वर मंदिर असेल, हिंदू परिषद असेल किंवा मार्तंड ढोलताशा पथक असेल, त्यानंतर मार्तंड ढोलताशा पथक, संस्कार भारती केंद्र असेल, महिला मंडळ असेल, असे सगळे यामध्ये सहभागी होत असतात। जवळजवळ 8 ते 10 वर्ष ही शोभायात्रा अगदी यशस्वीपणे पार पाडली जाते। तसेच नेरळमध्ये देखील भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। नेरळ येथील चिंचाळी येथून सुरू झालेली शोभायात्रा मुख्य बाजारपेठेमार्गे राम मंदिरपर्यंत जाऊन तिची सांगता करण्यात आली। या शोभायात्रेत परिसरातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला। संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही शोभायात्रा काढून नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। रायगड माझासाठी अजय गायकवाडसह भूषण प्रधान, कर्जत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।